मित्रहो नमस्कार, जय भीम. प्रथम ज्या ज्या महामानवांनी आणि संतांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्या येणाऱ्या पिढीला, आपल्या भारतीय समाजाला इतिहास माहीत असणं गरजेचं आहे. कारण सत्य आणि असत्य इतिहासामधून आपणाला समजते आणि आपण सत्याची बाजू घेऊन आपल्या देशाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी काम करता येते. म्हणून आपणाला इतिहास माहीत असणे खूप गरजेचे आहे. यासाठीच मी आज माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या कार्याला आणि विचाराला अभिवादन करतो आणि त्यांच्या विचारांची व कृतीची उजळणी करतो. मित्र, या जगामध्ये महिला काय करू शकतात हे समजून घ्यायचं असेल तर आपण माता जिजाऊ, माता सावित्री यांचं चारित्र्य आणि कार्य आपण समजून घेतल्यानंतर आपणाला कळेल, जगातलं असं कुठलंच परिवर्तन नाही जे महिला करू शकत नाहीत. एवढी ताकद माता जिजाऊ आणि माता सावित्री यांच्या विचारांमध्ये आहे. आपलं भारत सरकार आपल्या देशामध्ये आमच्या दोन मातेंचं चारित्र्य व्यवस्थितपणानं समाजामध्ये रुजवलं असतं तर आज सरकार स्त्री भ्रूण हत्येवर जे काम करत आहे तेच काम सरकारला करावं लागलं नसतं. मित्रहो, स्वराज्याची संकल्पना करणाऱ्या डोळस व्यक्ती म्हणून व आपले संकल्प सिद्धीस नेण्यासाठी अथकपणे प्रयत्न करणारे महान कर्मयोगी म्हणून मा जिजाऊ स्वराज्य प्राप्तीनंतर मराठ्यांच्या इतिहासात सर्वांना लाख मोलाचा प्रेरणा देणारे वंदनीय माता ठरल्या. या ऐतिहासिक कार्यामुळे मा जिजाऊ केवळ संभाजी महाराज व शिवाजी महाराज या दोघांची माता राहिल्या नाहीत, तर त्या संबंध स्वराज्याच्या मातोश्री राष्ट्रमाता ते झाला. या देशातली व्यवस्था महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारते हे समजल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि माता सावित्री यांनी निश्चय केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशातल्या महिलांना न्याय देण्यासाठी त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी इसवी सन 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडेवाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षकांची जबाबदारी माता सावित्रीबाईंवर घेतल्या. पहिल्या दिवशी या शाळेत 8 मुली उपस्थित होत्या. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना साक्षर करून भारतातली पहिली स्त्री शिक्षिका व पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका बनवले. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. या व्यवस्थेने त्यांना खूप त्रास दिला. शाळेत जाते वेळेस त्यांना दगड मारायचे, त्यांच्यावर शेण मारायचे. हे सर्व त्रास सहन करून त्यांनी मुलींना शिक्षण द्यायचं थांबवलं नाही. आज महिलांना सर्व प्रकारचे हक्क आणि अधिकार मिळत असेल तर ते फक्त शिक्षणामुळे. म्हणून या देशातले सर्व महिलांचे आई वडील म्हणून महात्मा फुले आणि माता सावित्री फुले यांना ओळखले जाते. मित्रहो, माता जिजाऊंनी लौकिकापेक्षा आपल्या श्रेष्ठ कर्तव्याला महत्त्व दिले. आपल्या विवेक बुद्धीनुसार त्यांनी स्वतःला स्वराज्याच्या जडणघडणीत पूर्णतः गुंतवून घेतले होते. शहाजी राजांच्या दुःखद निधनानंतर धर्माच्या नियमापेक्षा स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देणे महत्त्वाचे मानून मा जिजाऊ राजधर्माचं पालन केले. मित्रहो, 17व्या शतकात पतीचं निधन झाल्यानंतर पत्नी सती जायची प्रथा होती. म्हणजे पतीचं निधन झाल्यानंतर पत्नीला जगण्याचा अधिकार नसायचा. पण माता जिजाऊ हे आई म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई तसेच त्यांच्या सासू उमाबाई यांनीही त्यांच्या वैयक्तिक जीवनात आपल्या भावी पिढ्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊ नये म्हणूनच पतीच्या निधनानंतर सती न जाण्याचा एक अत्यंत सुधारणावादी निश्चय त्यांनी प्रत्यक्षात आणला. त्यांच्या या निर्णयामुळे जिजाऊंना परंपरा विरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याचा मनोबल मिळाले. त्यासाठीच तर त्यांनी आपले आयुष्य चांगल्या कामासाठी लावले होते. मा जिजाऊ ह्या बुद्धिप्रामाण्यवादी होत्या. म्हणूनच त्यांनी सती प्रथेविरुद्ध बंड केले. उमाबाई, म्हाळसाबाई आणि जिजाबाई या 3 महाराष्ट्रातील स्त्रियांनी धर्मव्यवस्थेच्या काळात स्वतःचा खंबीर निर्णय अंमलात आणून चुकीच्या रूढी, परंपरा आणि प्रथेविरुद्ध विद्रोह पुकारलेला होता. म्हणून तर इतिहास विद्रोही परंपरा प्रथमतः महाराष्ट्रात त्यांनी सुरू केले असे म्हटले तरी चालेल. याच कारणासाठी या 3 महान स्त्रियांना सती प्रथेच्या विरोधात जाणाऱ्या आद्यप्रवर्तक म्हणलं तरी चालेल. मित्र, माता सावित्री यांना स्वतःच एकही मूल नव्हतं, पण
या देशातल्या सर्व महिलांच्या त्या आई बनल्या. 17व्या शतकात वयाच्या 4 वर्षापासून मुली विधवा असायच्या. अशाच एक विधवा असलेल्या काशीबाई या गर्भवती होत्या, म्हणून आत्महत्या करण्यासाठी गेले होते. विधवा काशीबाई जर बाळाला जन्माला दिले असते तर समाज त्यांना जगू दिलं नसतं. पण माता सावित्री यांनी महात्मा फुले काशीबाईंना आत्महत्या करू दिले नाहीत. त्यांनी काशीबाईंना घरी घेऊन आल्या आणि त्यांचं बाळंतपण केले आणि त्या बाळाला दत्तक घेऊन त्यांचे नाव यशवंत ठेवले. बाळाला उच्च शिक्षण दिले आणि डॉक्टर बनवले. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कोणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. मित्र, तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाची मुलीशी 4 फेब्रुवारी 1889 रोजी विवाह यशवंताशी लावून दिला. यशवंत व राधा यांचा विवाह महाराष्ट्रातील पहिल्या आंतरजातीय विवाह होय. मित्रहो, माता सावित्रीबाई या देशातल्या महिलांना नुसतं न्याय दिलं नाही तर सामाजिक न्याय दिले आहे. न्याय आणि सामाजिक न्याय याचा फरक खूप सुंदर पद्धतीने सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक आदरणीय उत्तम कांबळे सर सांगतात. एखाद्या मुलीवर अत्याचार झाला असेल तर त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो, न्यायालयीन लढाई लढतो आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा मिळवून देतो. हे भेटलं त्या मुलीला न्याय. पण तिला जगण्यासाठी सामाजिक न्यायाची गरज असते. ते सामाजिक न्याय म्हणजे आपल्या समाजातला एखादा नवतरुण समोर येऊन त्या मुलीसोबत लग्न करण्याची तयारी दाखवावी लागेल. तयार झाला तरी समाज त्यांना स्वीकारतो का? जेव्हा ह्या 2 गोष्टी घडलं तेव्हा समजायचं की त्यांना सामाजिक न्याय मिळाला आहे. म्हणून मित्रहो, माता सावित्री या समाजातल्या महिलांना नुसतं न्याय दिले नाहीत तर ते न्यायासोबत सामाजिक न्याय सुद्धा दिलेले आहेत. मित्रहो, मा जिजाऊ ह्या एक मानव धर्म पाळला होता. त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे मा जिजाऊंनी त्यांच्या काळात जात धर्म पाहून लष्कर भरती करायच्या नाहीत, तर गुणवत्तेच्या जोरावर त्यांना पदभार द्यायचे. त्यांच्या काळात एक फार मोठा वर्ग उपेक्षित होता. जाती धर्माच्या नावाने त्यांना कुठलीच संधी उपलब्ध नसायची. पण मा जिजाऊंनी शोधून अनेक क्षेत्रातले गुणी, कलावंत, प्रज्ञावंत व ज्ञानी लोकांना आपल्या स्वराज्याच्या जडणघडणीस लावले. त्यावेळी त्या उपेक्षित समाजाने योग्य वेळी जिजाऊंनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवले. म्हणून या सर्वांवर सतत प्रेम, आशीर्वाद वर्षाव मा जिजाऊंनी केला. त्यामुळे स्वराज्य म्हणजे नुसतीच लष्कर भरती नव्हती, तर माणसाला माणूस म्हणून न्याय देणारी मानवतावादी विचारधारा होती. मित्रहो, 17व्या शतकात जाती धर्माच्या नावाने एक माणूस दुसऱ्या माणसावर अत्याचार करायचा. सार्वजनिक ठिकाणचे पाणी गावामधले प्राणी पियायचे, पण त्याच गावातल्या लोकांना पाणी पिऊ द्यायचे नाही. तेव्हा माता सावित्रींनी आपल्या घरातल्या पाण्याचा हौद मोकळा करून दिला. अन्नछत्र तयार केले. सत्य शोधणारे सत्यशोधक समाज निर्माण केले. ज्यांनी त्यांना त्रास दिलं त्यांच्याच मुलींना त्यांनी शिक्षण दिलं. त्या काळात माता सावित्री आणि महात्मा फुले यांचं घराणं पण खूप श्रीमंत होतं. ज्यावेळी टाटा बिर्ला हजारात खेळायचे तेव्हा महात्मा फुले लाखात व्यवसाय करायचे. मित्रहो, श्रीमंतीमध्ये संसार केले असते तर ते आरामात जगले असते. पण इतिहास त्यांचीच नोंद ठेवते जे सत्याची कास धरून जगतात, जे मानवतावादी विचारासाठी सर्वस्व त्याग करण्याची तयारी ठेवतात. मित्रहो, जिजाऊ ह्या लोकांचं दुःख स्वतः समजून घ्यायचे. त्यांच्या घरादारांची दयनीय अवस्था, लेकरा बाळांचे प्रश्न समजून घ्यायचे. रानावनात जंगलात भीतीपोटी राहणाऱ्या जनतेला भेटून त्यांना जगण्याची हिंमत देत असत. अडचणीतल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत बी बियाणे, शेती अवतरे, बैल बारदान अशी मदत करत होत्या आणि घरे बांधण्यासाठी सुद्धा त्यांनी आर्थिक मदत करत असत. प्रजेचे प्रश्न समजून घेण्यासाठी लाल महाल सदैव खुला असायचा. प्रत्येक धर्माचा सन्मान मा जिजाऊ स्वतः करायच्या आणि बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यासाठी शिकवले होते. आजही समाजामध्ये जातीभेद, अस्पृश्यता आणि लैंगिक भेदभाव सारख्या समस्या आहेत. मा जिजाऊ, मा सावित्री
यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण या समस्यावर मात करू शकतो. या थोर ऐतिहासिक तसेच असामान्य धाडस, कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या 2 राष्ट्रमातेला कोटी कोटी प्रणाम मित्र.